मानवी जीवनात ज्याप्रमाणे जगण्याचं ऋतुचक्र चालू असतं त्याप्रमाणेच रानात शेतामध्ये विविध प्राणी वनस्पती सजीव त्यांचंसुद्धा जीवनचक्र त्याप्रमाणेच असतं. मनुष्य प्राण्यात ज्याप्रमाणे गर्भधारणा जन्म देणे नवीन अपत्याला, त्याप्रमाणेच रानातसुद्धा सजीवांचं किंवा पिकांचं तो रतिमदनाचा जो खेळ आहे तोही चालूच असतो. त्याच्यावरून एक कविता सुचलेली आहे. कवितेचं नाव आहे रतिमदनाचा खेळ. गर्द हिरव्या झाडीत रागू चळतो अंगाशी. गर्द हिरव्या झाडीत रागू चळतो अंगाशी, मैना उभार देहाची लाज झाकते पंखाशी. गर्द हिरव्या शेतात पीक मक्याचे डोलते. गर्द हिरव्या शेतात पीक मक्याचे डोलते, दान पौरुषी तुऱ्याचे मऊ केशर झेलते. गर्द हिरव्या पांदीत धुंद सळसळी अंगार, सर्पाचा जय शृंगार असतो. गर्द हिरव्या पांदीत धुंद सळसळी अंगार, देही आळोखे पिळोखे चाले विखारी शृंगार. गर्द हिरव्या पिकात वारा झोंबतो फुलाशी. गर्द हिरव्या पिकात वारा झोंबतो फुलाशी, गंध मधाळ स्पर्शाने कण गर्भतो करवाशी. आणि शेवटच्या कडव्यात मला असं म्हणायचंय, गर्द हिरव्या रानात रती मदनाचा खेळ. हा जो खेळ चालतो, गर्द हिरव्या रानात रती मदनाचा खेळ, जीव जीवात पेरतो नव्या निर्मितीचे बळ. जीव जीवात पेरतो नव्या निर्मितीचे बळ. धन्यवाद.